आवाज आला, पाणीसाठी, ग्लाससाठी, बाकी तुमचा मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, वही असेल, पेन दिसलं, सोफा दिसला, चेअर दिसलं, खुर्ची दिसली, फॅन दिसला, जे काही दिसेल त्या गोष्टीबद्दल इथं मनापासून हात ठेवून थँक्यू म्हणायचं 3 वेळेस. आणि ते थँक्यू म्हणताना नुसतं थँक्यू म्हणायचं नाही, त्याच्या पुढं जसं आपण वरदान लिहितो, त्या वरदानांमध्ये आपण जसं कारण देतो, ते कारणासही थँक्यू म्हणायचं आहे. म्हणजे मी फॅनबद्दल खूप खूप आभारी आहे, कारण तो मला थंड हवा देतो, त्यामुळे मला छान वाटतं, रिलॅक्स वाटतं. मी पाणी पिते, पाण्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे, कारण पाणी आहे म्हणून मी जिवंत आहे. हे 10 वरदान तुम्हाला म्हणायचे आहेत. आता हे तुम्ही म्हणाल प्रत्येक 2-2 तासांनी कसं शक्य आहे? तर करण्याचा प्रयत्न करायचा. 2 तासांनी नाही जमलं 3 तासांनी करा, पण करा. आणि आठवड्यातने 3 दिवस करायचे. जर उद्या केलं तर 1 दिवस गॅप घ्या, मंगळवार करा, बुधवार सोडा, गुरुवार करा, शुक्रवार करा, 3 दिवस करायचं. आणि ही ॲक्टिव्हिटी इतकी युजफुल होणार आहे तुम्हाला. आपण आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीबद्दल थँक्यू म्हणतो हे माहिती आहे आपल्याला, म्हणजे करतोही, येतंही आपल्या ह्याच्यामध्ये थँक्यू. पण काही काही वेळेस काय होतं की आपण हे जे थँक्यू म्हणतोय ते कसं मग फील होणं बंद होतं कधी कधी. काय म्हणतं, जाऊ दे ना, करायचं आहे ना फक्त, मग मनापासून न करता आपण नुसतं म्हणायचं, म्हणून मग थँक्यू यायला लागतं. काय यायला लागतं तर कारण काय होतं त्याचं, की ठीक आहे रोज 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 आपण तेच करतोय, तर कुठंतरी एक गोष्टीमध्ये ते सॅच्युरेशन येऊ शकतं आपल्याला. तर ते सॅच्युरेशन नाही आणायचं आपल्याला. तर ते न येण्यासाठी आपल्याला इथं त्या गोष्टीबद्दल मनापासून कृतज्ञताही वाटलीच पाहिजे. मग तुम्ही सकाळी जर 7 वाजता केलं, 8 वाजता केलं तर 3 तास करा, 11-12 वाजता करा, मग दुपारी 2-3 वाजता करा, नंतर 6-7ला करा, आणि रात्री 9-10ला करा. म्हणजे दिवसातून 3 किंवा 4 वेळेस तुमचं होईल. आणि स्वतःसाठी तेवढी 5 मिनटं किंवा 2-3 मिनटं जी काही तुम्हाला द्यायची आहे स्वतःसाठी, ती देण्याचा प्रयत्न करायचा. कारण हे यासाठी इम्पॉर्टंट आहे की कारण आपण इतकं धावत असतो की स्वतःसाठी तितकं 1-2 मिनटं 3 मिनटं द्यावी लागतील किंवा द्यायला पाहिजे, हे आपण कधी कधी पूर्णपणे विसरून जातो. मग ती वेळ निघून गेली की मग आपल्याला वाटतं नाही, असं करायला पाहिजे, आपण असं करायला पाहिजे होतं, असं हे करायला पाहिजे होतं, पण ते आपल्याकडनं होत नाही. तर इथं आपल्याला आज ज्या काही इच्छा लिहायच्या आहेत त्या स्वतःबद्दलच्या लिहायच्या. आता इथं जेव्हा आपण इच्छा लिहिणार आहे तर त्या इच्छांसाठी आपल्याला काय करायचं आहे, पुढचं पण सांगते मी तुम्हाला काय करायचं. जेव्हा लिहिले आपण, ठीक आहे, आता तुम्ही जेव्हा लिहिणार आहात, तुम्ही एका दिवस लिहा, तर आता तुम्ही आधी काय जरा करा की फक्त लगेच आज इच्छा लिहिण्याऐवजी आज फक्त ती ॲक्टिव्हिटी करा जी मी सांगितली, की 5 मिनटं बसायचं, जे काही 10 गोष्टी तुम्हाला समोर दिसत आहेत त्याच्याबद्दल आज तुम्ही बेस तयार करा, आज उद्यापर्यंत. आणि परवा दिवशी तुमच्या इच्छा लिहा, आणि त्याच्यानंतर 1 दिवस 2 दिवस त्या इच्छांबद्दल थँक्यू म्हणणं सुरू करायचं. 3 दिवसामध्ये ह्या 3 ॲक्टिव्हिटी करायच्यात. पहिल्या दिवशी फक्त रिलॅक्स व्हायचं, जी काही निगेटिव्हिटी असेल ती फाडून टाकायची, नसेल तर पाणी पिल्यानंतर 5 मिनटं बसायचं आणि जे काही गोष्टी समोर दिसत आहेत त्या प्रत्येक गोष्टीबद्दल मनापासून थँक्यू म्हणायचं. हे आज करायचं. त्याच्यानंतर उद्या किंवा परवा जेव्हा तुम्हाला वाटतं की आता मी लिहू शकते, मनातून यायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला ती इच्छा लिहायची म्हणून लिहायची नाही आहे. तुम्हाला ती मनापासून आली पाहिजे की मला ही गोष्ट पाहिजे आहे, मला ह्या गोष्टीसाठी हे लिहायचं आहे. ते तुम्हाला ते मनापासून आली पाहिजे, तेव्हा ती लिहा. मग त्याच्यासाठी 2 दिवस घ्या, 3 दिवस घ्या, 4 दिवस घ्या, चालेल.
बुधवारी करा, गुरुवारी करा. तर त्यावेळेस ते करायचे आणि ते केल्यानंतर ज्या काही तुम्ही 10 इच्छा लिहिलेल्या आहेत त्या 10 इच्छांसाठी थँक्यू म्हणणं सुरू करायचं आणि डेट वाईज लिहायचे आहे. कंपल्सरी तिथं तुम्ही तारीख लिहिणं इम्पॉर्टंट आहे त्या इच्छेबद्दल. तर तुम्हाला हे पाहायचं आहे की ती कधी पूर्ण होणार आहे. ठीक आहे, आता इथं आपल्याला वापरायचं आहे आपल्या इच्छांसाठी. आपल्याला माहीत आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन अँड ग्रॅटिट्यूड. आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या 3 पायऱ्या पाहिलेल्या आहेत. तरी तुम्हाला इथं लॉ ऑफ अट्रॅक्शन मी का सांगते परत, कारण त्याच्या मागचं पण एक वेगळं आहे आज सांगण्याचा हेतू माझा. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनची पहिली पायरी आहे की मागा, स्पष्ट मागा. आता स्पष्ट मागा हे जेव्हा आपण मागतो तर इथं जे काही निगेटिव्ह बिलीफ असतात ते निघून गेले पाहिजेत. ते इथं ठेवून चालणार नाही आपल्याला. म्हणजे इथं तुम्हाला जे तुम्ही मागणार आहात त्याबद्दल जे काही निगेटिव्ह बिलीफ आहेत ते सोडून टाकायचे आहेत. तिथं तो विचारच आणायचा नाहीये की ही गोष्ट होऊ शकते का, मग असं होईल का, मग तसं होईल का, काहीही शंका नाही. दुसरी पायरी काय आपली, विश्वास. विश्वास ठेवणं हे इम्पॉर्टंट आहे, कारण ते गोष्ट आपल्याला मिळालेली आहे आणि युनिव्हर्स ती आपल्याला देणार आहे. युनिव्हर्स ती आपल्याला देणार आहे हा विश्वास आपल्याला पाहिजे. आपण विश्वास बाकी सगळ्यांवर करतो पण आपल्यावर करत नाही. मग त्याच्यामुळं काय होतं, तिथं आपण परत निगेटिव्हिटीमध्ये जातो की मग हे मला मिळेलच का, मग मी आता असा विचार करते हे काही शक्य आहे का. हे जे काही आपण बोलतो ते कशामुळे बोलतो की विश्वास नसल्यामुळे बोलतो. पण विश्वास त्या गोष्टीवरती ठेवून जर आपण केला, म्हणजे आतले निगेटिव्ह बिलीफ जर निघून गेले आपले, तर आपल्याला पूर्ण त्याच्यावरती विश्वास वाटणार की हे होणार. तर इथं आपल्याला त्या गोष्टीसाठी पूर्णपणे विश्वास ठेवायचा की ती गोष्ट मिळालेलीच आहे. आणि जे काही आत्ता आपण जे विचार करतो त्याबद्दलचे, आता विचार इथं आपल्याला विचार इम्पॉर्टंट आहेत. आधीच्या पहिल्या पायरीवर आपण जेव्हा मागणार आहोत तेव्हा जे काही निगेटिव्ह बिलीफ आहे ते काढून टाकायचे. तिथं क्लॅरिटी पाहिजे, तिथं स्पष्ट